रिझल्ट घेणार आहे पारखे सरांचा. श्याम सर पारखे सरांकडे. गुड मॉर्निंग सर. आवाज आवाज येत नाही. अनम्यूट करा सर. हा, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. हम्म. सर तुम्ही कुठून आहेत आणि बाय प्रोफेशन काय करता? तुमचं वय किती आहे? कशासाठी जॉईन झालात सांगायचं. माझं नाव बालासाहेब पारखे आहे. मी ताडकसून आहे, पूर्णा तालुका. आणि मी मुख्याध्यापक आहे. आणि माझं वय जवळजवळ 60 ते 61 वर्षे आहे. आणि हो मी का? जवळजवळ 1 वर्षापासून या फॅमिलीमध्ये जॉईन आहे. आणि माझं वेट जवळजवळ 90 kg होतं, आता 70 आहे. जवळपास 20 kg मी वेट कमी केलेलं आहे. आणि मला वीस प्रॉब्लेम के म्हणजे जी 20 kg वेट कमी केलेलं आहे. वा वा माझे वा सर. माझे खूप गुडघे छान. दुखत होते. माझे प्रॉब्लेम म्हणजे गुडघे दुखत होते, टाचा दुखत होत्या. मला अर्धा किलोमीटर सुद्धा चालता येत नव्हतं. आणि धाप लागत होती, मला प्रॉब्लेम होते. पण ह्या 6 महिन्यामध्ये एवढे प्रॉब्लेम माझे गेले वेट कमी झाल्यामुळं. आणि आता मी जवळजवळ 5-6 किलोमीटर जातो, 2-2, 4-4 तास शेतामध्ये काम करतो. आणि घरी येऊन पुन्हा शाळेमध्ये जातो. वा आता वा वा. सकाळी खूप छान खूप छान साडेसहाला सर. आता 6:30ला आम्ही शेतामध्ये जातो, 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत काम करतो. आणि परत आवरून मग शाळेमध्ये जातो 9:30. वा ते वा वा सर. रुटीन आहे माझं रोजचं. आणि तुम्हाला म्हणजे एवढं वेट लॉस केलं 20 किलो, तर तुम्हाला या हो. फॅमिलीवर अगोदर विश्वास होता का? त्याच्यासाठी तुम्ही काय घेतलं, काय चेंजेस केले तुमच्या आहारामध्ये? आता मी इथे आलो म्हणजे मला कसं आहे, 2007 पासून मी पतंजलीचा रामदेव बाबाचा तालुका प्रभारी, तालुका अध्यक्ष आहे. हम्म. मला योगाचा किंवा व्यायामाचा भरपूर म्हणजे छंद आहे. आणि मला मग त्याच्यामुळे मला लिंक तुम्ही दिली आणि त्यामध्ये मी जॉईन झालो. म्हणजे मला असं वेटचं वगैरे काही नव्हतं, पण मला एक व्यायामासाठी म्हणून एक चांगलं आहे म्हणून मी इथं आलो. आणि नंतर आवड. मग त्याची मला आवड निर्माण झाली. रेग्युलर मी वर्कआउट करतो आणि माझं वेट सुद्धा एकदम, आता इथं ऐकलं ना वेट कमी होतंय असं तसं. त्याच्यामुळे मग इथं मी कंटिन्यू जॉईन झालो आणि माझं कम्प्लीट 20 किलो वेट कमी झाले. आणि एकदम आता मी तुम्हाला सांगायचं म्हणजे माझं मी तुम्हाला पाहून त्या तर दिवशी वाटतच नाही तुम्ही 60 वर्षाचे म्हणून. मी इव्हेंटला गेलो होतो नांदेडला कालच्या. आणि तिथून हा येता वेळी मी येत असताना दारामध्ये उभं होतो, माझ्या समोर एक दुसरा मुलगा उभा होता. आणि हा त्याच्या स्टाईल मध्ये मी उभा होतो दारामध्ये, खिडकी याच्या रेल्वेमध्ये. त्यावेळेस मी ज्यावेळेस 11वी 12वी नांदेडला मी एटीडी केलेला आहे, म्हणजे ड्रॉइंग टीचर डिप्लोमा. हा हा. त्यावेळेस मी ज्यावेळेस येत होतो, आणि त्यावेळेस जे मला जे माझ्या हे वाटत होतं, भीती वाटत होती, एक मी थोडा कमकुवत होतो. म्हणजे याला म्हणजे 88-89 ची गोष्ट त्यावेळेस म्हणजे जेव्हा जी तुम्ही फिलिंग. 18 19 20 22 वर्षाचे होते तेव्हा. हा, म्हणजे तेव्हा जे मला म्हणजे आता जे आत्मविश्वास किंवा जे मी स्ट्रॉंग वाटलो, तेवढं हा. त्यावेळेस वाटत नव्हतं. इतकं माझ्यामध्ये बदल झालेला आहे. बाप रे बाप. म्हणजे तुम्ही मी खूप मी- मला म्हणजे ते दिवस मानसिक आठवले. दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या खूप हा, मला ते दिवस स्ट्रॉंग आठवले. झाले, स्ट्रॉंग. त्यावेळेस त्यावेळेस मी रेल्वेला अपडाऊन करत होतो, पण दारामध्ये उभं राहायची मला हिंमत नव्हती. म्हणजे एकदम हे व्हायचं, भीती वाटायची, मनामध्ये आत्मविश्वास नव्हता. पण आज मी येता वेळेस उभं राहिलो, बाजूला एक मुलगा उभा टाकला, त्यावेळेसची मला आठवण झाली. म्हणलं त्यावेळेस माझ्यामध्ये जेवढा आत्मविश्वास नव्हता, डेअरिंग नव्हती, ती आज आली. म्हणजे 60 वर्षे 61 वर्षाच्या वयामध्ये एवढा बदल झालाय माझा. बरोबर आहे. म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढला सर. हा हा. कॉन्फिडन्स वाढला ना. भीती हो गेली ना. तुमची. हो. त्याच्यासाठी काय केलं सर तुम्ही? याच्यासाठी मी रेग्युलर न्यूट्रिशन घेतो मॅडम. फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, त्याच्या टोटल प्रोडक्ट आहेत तेवढे घेतो मी. नाईट वर्क, नाईट ओमेगा वर्क 3, कशासाठी घेता सर तुम्ही? हृदयासाठी. येस येस येस. कारण माझं हृदय त्याच्यामुळे तुमचं थोडं हृदय पण स्ट्रॉंग झालं सर. एकदम स्ट्रॉंग झालंय. तुम्ही ती बघू तिचा शकता, हे शिक्षक येतात 60 ते 61 वर्षाचे सर येते. पण यांच्यासोबत वर्कआउट जर करायला ना आपण, तर वाटणार नाही की आपण म्हणजे टिकू शकत नाही त्यांच्यासोबत. एवढे स्ट्रॉंग झाले सर आणि खूप छान वर्कआउट करतायत. आणि रिझल्ट पण खूप छान आहे सर. माझे तुम्ही दुसऱ्यांना आरोग्य देता का? हो मॅडम, भरपूर आणि तुमची लोकांना मुलं आरोग्य काय देतो. करतात? म्हणजे मेन म्हणजे तुम्ही हा, डॉक्टरला माझा विचारलं होतं मुलगा का याविषयी? आता माझा मुलगा एक MBBS डॉक्टर आहे. हा आणि दुसरा मुलगा डिफॉर्मसी आहे. माझ्या मुलीचं MSc मॅथ BEd झालेलं आहे. आणि माझा मुलगा आज कालच आला रात्री, ते मला पप्पा तुमच्यामध्ये एवढे चेंजेस झाले, इतकं छान झालं म्हणले तुम्हाला ही ही फॅमिली मिळाल्यामुळं.
ते इतके खुश आहेत तिघ सुद्धा की पप्पा तुम्ही जे कराल ते एकदम चांगलं करायलेत म्हणतात. तुम्ही करा, सोडू नका हे म्हणतात. कुठेही जायला मला त्यांचा खूप नकार नसतो, जा म्हणतात पप्पा कुठेही जा काही करा, पण तुम्ही एकदम बदल झाला म्हणून त्यांना इतकं म्हणजे फ्रेश वाटतं की ते म्हणतात लय चांगलं झालं पप्पा तुम्हाला ही फॅमिली मिळाली. माझं खूप रुटीन छान खूप रेग्युलर असं होतं, शाळेतून यायचं आणि घरी येऊन झोपायचं, बाहेर निघतच नव्हतं मी. बस सकाळी आंघोळ वगैरे नाश्ता करायचा शाळेमध्ये जायचं, याच्या पलीकडे माझं रुटीन नव्हतं. आज मी घरी येतच नाही 9 वाजेपर्यंत, खूप फिरत छान राहतो. खूप छान सर. एवढा बदल तुम्ही झाला माझा. बघू शकता सरांचा मुलगा एमबीबीएस डॉक्टर आहे. बरेच जण म्हणतात की डॉक्टरला विचारतो, डॉक्टरला काय म्हणतात, डॉक्टर बघतो. पण सरांचा मुलगा डॉक्टर आहे आणि ते सरांनी त्याला विचारून सजेशन घेऊन हे सगळे न्यूट्रिशन घेतले. म्हणजे न्यूट्रिशन मध्ये काहीच नाही, तुम्ही न्यूट्रिशन घेऊन आणि रेग्युलर आपला आहार विहारामध्ये चेंज करून तुम्ही एवढा छान रिझल्ट आणू शकता. तुम्ही आता लोकांना आरोग्य देता का सर? हो, जवळजवळ मी 20-25 लोकांना आरोग्य दिले मॅडम. चालू खूप आहे. छान. खूप छान सर, खूप छान. धन्यवाद हो. सर. ओके.